अशा पद्धतीने एकत्र येऊन आंदोलन करतो त्यावेळी इथल्या सत्तेचा राश होणार आहे। अशा पद्धतीच्या मगरूर सत्तेचा राश इथला युवक पिढी बेरोजगार पिढी करणार आहे। त्यांना कळत नाहीये की यार बेरोजगार युवकांना रोजगार दिल्याशिवाय तुमच्या शासन यंत्रणेला स्थिरता प्राप्त होणार नाही आणि देशाचा विकास होणार नाही। एकीकडे शेतकरी आत्महत्या करतायत आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला सुरुवात होत आहेत। या ठिकाणी बेरोजगार विद्यार्थी रोजगाराविना मरतायत। कितीतरी विद्यार्थ्यांनी, कितीतरी शिक्षकांनी, कितीतरी प्राध्यापकांनी या ठिकाणी आत्महत्या केल्या, तरीही या शासनाला जाग येत नाहीये। आणि हे आंदोलन ज्या लोकांनी उभं केलं, हे आंदोलन उभं करण्यासाठी रात्रंदिवस झालं मेहनत या ठिकाणी म्हणजे प्राध्यापक मित्र घेत आहेत। त्या मित्रांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि महाराष्ट्राच्या प्राध्यापकांचं नेतृत्व त्यांनी आपल्या हातात घेऊन या ठिकाणी हा मोर्चा आक्रमक करून इथल्या विधिमंडळावर नेण्याचा पूर्णपणे प्रयत्न करून आणि आपण सगळे त्यामध्ये सहभागी असणार आहोत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। जय भीम।